शेतकरी मित्रांनो, सध्या तूर पीक आपलं सोयाबीन तूर 1 महिन्यात झालेलं आहे आणि सध्या जी पोझिशन आहे ही साधारणतः 1 फुटापर्यंत आपल्याला तुरीची वाढ झालेली आहे. आणि पहिलं खत आपण 10-26 दिलं होतं. त्याच्यानंतर आपण तणनाशक फवारल्यानंतर डवरा मारला आणि आता परत थोडंसं पिवळेपणा वाटत आहे तुरीला. तर आता आपण इथं 10-26-26 हे खत परत घेतलेलं आहे आणि आपण तुरीला पेरणी चालू केलेली आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि चांगल्या प्रकारे खोलीला पडत आहे, ते जवळ पडत आहे एकदम व्यवस्थित. 10-26-26 खत एकदम जबरदस्त आणि चांगल्या प्रकारे आहे. आणि हे जे सायकल डवरा आहे त्याच्यात ते सायकल पेरणी यंत्र आहे सिंगल, त्यात नळीनं चांगल्या प्रकारे इथं पडणं चालू आहे आणि एकदम जबरदस्त पेरणी चालू आहे. तर अशा प्रकारे आपण तुरीचं व्यवस्थापन, आता खताचा दुसरा डोस इथं चालू केला आहे. आणि हा खताचा डोस यासाठी की पिवळेपणा घालवण्यासाठी आणि झाड सशक्त बनवणे. त्याच्यानंतर पानं जी आहेत, हे शेंड्याची पानं आहेत, याच्यावर आता पिवळेपणा वाटत आहे, हे एकदम हिरवेगच्च होईल, जाडी वाढेल आणि रसशोषक किडी जी आहे ते रस जास्त शोषणार नाहीत झाड पानावरचा. तर ह्यासाठी सुद्धा आवश्यक असते. आणि याच्यावर फवारासुद्धा आपल्याला द्यायचा आहे. रसशोषक किडीसाठी आपण इथं घ्यायचा आहे इमिडाक्लोप्रिड घ्यायचा आहे 10 मिली. सोबत आपल्याला M45 घ्यायचं बुरशीनाशक. त्यामुळं रसशोषक किडीसुद्धा मरून जातील. आणि कुठं बुरशीचा अटॅक असेल, मर वगैरे वाटत असेल कमी पावसामुळं किंवा जास्त पावसामुळं किंवा वाळवी असेल जमिनीमध्ये, तर त्यासाठीसुद्धा हे काम करून जाते. आणि आपली तूर एकदम सशक्त बनते आणि वाढ जोमदार होते, हिरवीगार होऊन जाते आणि मरसुद्धा लागणार नाही. किडे कीटक सर्व मरून जातील. तर अशा प्रकारे आपण इथं खतासोबत फवारणी पण देऊ शकता. तर हे आहे आंतरपीक सोयाबीन प्लस तूर.